ओ कॅमेरा इज ऑन. सो मी जस्ट नाव आता फक्त 5 मिनटं झाले मला दुकान ओपन करून. ती माझी तिथं इलेक्ट्रिकल बाईक माझी आहे तशी जॉईन घरी आहे. पेट्रोल लागतं ना म्हणून यूज नाही करत. फक हे. अरे यार अंडरग्राऊंडला दुकान आहे ना तर थोडा कचरा साचला आहे आणि वे साफसफाई तर करणंच लागते बाबा. आता खाली बी आहे. जास्त काही दिसणार नाही इथं कारण की वाईट भरती आहे आणि खाली धूळ आहे. जास्त धूळ साचते. धूळ 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 थोडीफार गंदगी झालेली आहे. बघ काय नाही व्हिडिओ काय नाही. व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं होतं ना कचरा वगैरे. मम्मीच्या काळात ना मी घरात काही झाडू मारत नव्हतो. आता बायकोचा काळ आहे तरी मी घरात काही झाडू मारत नाही. काय ते मला वाटतं दोघीने ना मला श्राप दिलेला आहे. त्याच्या दुकानात साफसफाई तर यालाच करणं लागते. तर लय घाण होती लय घाण होती म्हणून मी घाण झाली तर येते इतकी मजाक करतोय. ते कसं आहे माहिती आहे का आता सुरुवातीला जेव्हा आलो तेव्हा बघितलंय किती कचरा होते दुकानामध्ये वगैरे असं. सो असं कुठं मालक बनण्याच्या आधी आपल्याला नोकरच बनणं लागतं. पण मालक बनल्याच्या नोकर बी माणूस आहे ना नोकरच असतो. एक तर कस्टमरचं पण ऐकून घ्यायला लागतं तर मित्राचं ऐकून घ्यायला लागतं. सो असंच म्हणजे मी शॉपमध्ये दर ना वीकमधून 3 टाईम तरी झाडू मारत असतो. वीकमधून 3 टाईम झाडू मारतो आणि तिकडं बाहेर अंडरग्राऊंडला हप्त्यातून 1 टाईम झाडू मारत असतो. पण तरी घाण होती. एनिवे ते घाणीचं नॉर्मल गोष्ट आहे पण तिथं आहे ना इतर काही गोष्टी आहे पडलेल्या गंद्या जाऊ द्या तिकडं. पण मी कसं म्हणतो माहिती आहे का म्हणजे कस्टमरांचंही ओके ते पैसे देतात थोडा वेळ ते घेतात पण ते देवाणघेवाण करतात म्हणून काही नाही नॉर्मली वाटतं सगळं. पण बाकीचे जे माझे मित्र आहे सहकारी मित्र इथे दुकानात येतात. आता काल एक माझा शत्रू मित्र आला. शत्रू मित्र कोण म्हणून माहिती आहे कारण की मी बूट घालून बसलो होतो आतमध्ये तर त्याने मी बूट घातलेला होता. त्याचा थोडा गंदा होता. आतमध्ये घेऊन आला लगे होतो अरे तू बूट घातलेला आहे लगे आला तसा बरं खावणी बेटा साफसफाई करणारा मी आहे. मी बूट घालून बसेनच ना. तू बसतो बघ इथं साफसफाई करत नाही मी करतो ना. तो असं तिथं बाहेर लावलेलं आहे मी बॅनर तिथं चप्पल बूट इथे काढावे. मी का बूट घालतो कारण की मी साफसफाई करतो ना सगळं मलाच करायचं असतं. परतून पुड्या खातोय. पुडी पाळली तिथं तांबाखू पाडून दिली खाली. अरे बाबा स्वतःच नाही माझं तर ध्यान करा. मी काही तुमचा हाताखाली ठेवलेलं नाही आहे. मी कोणाच्या हाताखाली ठेवलेलं नाही आहे. मी स्वतःचा करता धरताय समजलं. त्यासाठी म्हणलं की आज इंट्रोडक्शन म्हणून असा एक व्हिडिओ म्हणा. सो ते कसं आहे कधी कधी वाटतं ना येतं कस्टमर लोकांचं काही नाही नॉर्मल ते बिचारे येतात पैसे देतात काम सांगतात देवाणघेवाण करतात म्हणून काही नाही. मी कस्टमरसाठी दुकान खोलले ना की माझ्या मित्रासाठी. मला कॉल करून बोललं तरी चालतं मला बिन कामाचं पण कामानिमित्त दुकानात आलं तर वेलकम माझ्यासाठी बरं का. राग आला असेल तर येऊ द्या भैया. रागण्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे खास म्हणलं तर कारण की कसं आहे माहिती आहे का इथं कचरा तिथं कचरा इथं धूळ तिथं धूळ इथं घाण तिथं घाण. तुझ्या आईची जागा आहे काही का मी तुझी मम्मी आहे का मी तुझा पप्पा आहे. सॉरी मित्रांनो राग आला असेल पण आला तर आला. मी काय करू मनातल्या ज्या गोष्टी आहेत ते मी ऑनलाईन टाकू शकतो. माझं यूट्यूब माझा फोन बोलणारा पण मी स्वतः. तर असं बाकी काही नाही म्हणणं. एवढंच म्हणणं आहे की आपल्यामुळे दुसरा त्रास नाही झाला पाहिजे. जर आपण कोणाला हसू नाही शकत ना तर सॅड करण्याचं कारण बी द्यायला नाही पाहिजे. तर व्हिडिओ हा फक्त पर्पजसाठी नव्हता एंटरटेनमेंट पर्पजसाठी बी म्हणू शकता. तसं काही काही म्हणतात ना सिविक सेन्स ते तर आपल्या मित्रामध्ये नसतंच म्हणा कधीच काही सिविक सेन्स. एनिवे